अरे गुरुनाथ, कुठे ऑफिसला चालले का? आता एवढं तयार होऊन काय जॉगिंगला जाणार का? ते बरोबर आहे म्हणा. दादा हे घे. त्यांना दे ना. नाही, आता सकाळी हे असलं नाही खात का? त्यांना एकदम हेल्दी लागते. हा, मेंटेन गिंटेन करून राहिले काय? तुमचं म्हणजे एकदम मस्त असतं बरं का. म्हणजे सकाळी ते ओट्स गीट्स सगळे हेल्दी फूड, नंतर हे हिरवट चहा. एकदम टाइम टू टाइम राहते तुमचे. टायमाच्या बाबतीत हे एकदम काटेकोर. एवढा सुद्धा वेळ चालत नाही त्यांना. तुम्हाला तो मने आठवतोय का, आमच्या गल्लीतला? अहो तो कॉलेजला असताना तुम्हाला नडलेला, मी त्याला रट्टे दिले होते, आठवत? आता पंचायत समितीला उभा राहिलाय. एवढा माज ना त्याला बाप्पा. आता मला मेसेज आलाय पतंगावर शिक्का मारा म्हणून. आता बघतो त्याला. राधिका डबा दे का? हे डबा दे ना, उशीर होतोय त्यांना. आणते. दादा, तुला पण ऑफिसला जायचं असेल ना? मग तू जा ना यांच्या बरोबर. ते तिकडूनच तर जाऊन राहिले काय हो? नाही, ते उलट पडेल पण तुला. नाही, उलट नाही पडत, रस्त्यातच आहे ते. पण आज मला एक काम संपून जायचंय. नाही, माझ्यामुळे तुम्हाला उशीर नको काय? हो, नाही काम महत्वाचं. हा, यू कॅरी ऑन. येतो. हो. आओ, ग्रीन टी राहू दे. संध्याकाळी लवकर या. बघतो. दादा, अरे आवर ना लवकर, ऑफिसला जायचंय ना. नाही तर वहिनी ओरडेल बरं का तुला. घाबरतो की काय दिला? तो गेलाय म्हणजे आता आपण राधिकाकडे जाऊया आणि तिच्या भावाला सगळं सांगू. हा, चला. नाही, वरती नको, इथेच सांगूयात आपण. का? रेवतीजी, आपलं बोलणं झालंय याच्यावर. शक्यतोवर राधिका वहिनींना हे सगळं कळू द्यायचं नाहीये, आणि म्हणून तर आपण त्यांच्या भावाशी बोलतोय ना. पण मग तिच्या भावाने तिला सांगितलं तर? नाही, तो असं नाही करणार. मी सांगेन त्याला की राधिका वहिनींना हे सगळं कळू देऊ नको, डिरेक्टली गुरुनाथशी बोल, आणि त्याला समजते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सांगण्यामुळे तो तिला सांगणार नाही? नाही, माझ्या सांगण्यावरून करेल की नाही मला माहित नाही, पण निदान आपल्या बहिणीचा संसार तुटू नये असं जर त्याला वाटत असेल तर तो नक्की करेल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.